छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ऐतिहासिक ग्रंथालयाच्या तळघरामध्ये पावसाचं पाणी शिरलं। मुसळधार पाऊस आला आणि त्याचवेळी ड्रेनेज लाईन तुंबली, त्यामुळे ती फुटली आणि या ड्रेनेजमधनं अस्वच्छ पाणी हे थेट विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये शिरलं। यावेळी ग्रंथालयामध्ये अभ्यास करत असलेल्या पीएचडीच्या 15हून अधिक विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी पाण्यामध्ये उतरून हजारो ग्रंथ पाण्याबाहेर काढले। त्यानंतर कुलगुरूंसह सगळे सदस्य ग्रंथालयामध्ये आले। पाण्याचा स्तर वाढू लागला आणि अखेर अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं। त्यांनी पंपाच्या सहाय्याने ग्रंथालयातलं पाणी उपसून बाहेर काढलं आणि त्यानंतर विद्यापीठाची ही ग्रंथसंपदा वाचवण्यामध्ये यश आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या ऐतिहासिक ग्रंथालयातली ही दृश्य आहेत। पावसाचं पाणी ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे कशा प्रकारे ती फुटली आणि हे पाणी कसं घुसलं, या ड्रेनेजमधलं अस्वच्छ पाणी हे थेट ग्रंथालयामध्ये आलं। खरं तर त्यामध्ये जे दुर्मिळ ग्रंथ आहेत, जुने ग्रंथ आहेत ते भिजले असते, मात्र तात्काळ तिथल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांनी मदत केली आणि हे ग्रंथ बाहेर काढण्यात यश मिळवलं।